मंडळी, आज आपल्या सोबत आहेत बार्शी जवळील लक्षाचे वाडी येथील एका दूध संघाचे सदस्य, ते बलाढ्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष. होय, तुम्ही ओळखलत. आपल्या सोबत आहेत डोनाल्ड ट्रम्प. सर, ते ट्रम्प नाही, ट्रम्प आहे. हे बघ डोनाल्ड, एकतर तू मला सर म्हणू नकोस, मी तुला थांबवतो इकडे. तू मला आपुलकीचं नाव घे. मी तुला डोनाल्ड म्हणतोय, तू मला सर म्हणतोय. दोघांमध्ये खूप अंतर वाटतंय. मी तुला सांगतो की आपल्या जवळचं नाव घे, आपल्या दोघांमधील दोस्ती वाटू दे. तू मला जिगर म्हण, बास. जिगर. जिगर, तू खरंच मला माझ्या जुन्या दिवसांची आठवण करून दिली. ते दिवस, तो बार्शीचा ताजा कट्टा, या सगळ्या दिवसांची मला आठवण झाली. पण मी तुझ्या परवानगीनं एक कविता सादर करू शकतो का? नक्की नक्की डोनाल्ड. आता एक तू परत एकदा आम्हाला तो जुना डोनाल्ड इकडे बघायला मिळणार आहे. मलाच नाही तर सबंध महाराष्ट्राला तुझी कविता ऐकायची. डोनाल्ड, बोल बोल, तू बोल, थांबू नकोस, तू बोल. ही कविता मी माझ्या कॉलेजच्या दिवसात लिहिली होती. त्यावेळी ती मुलांना इतकी आवडली, ती 4 वेळी मी इथं ऐकून दाखवतो तुम्हाला. राडा झाला माझा, राडा झाला माझा, चौकात आली पोरं सारी. राडा झाला माझा, चौकात आली पोरं सारी, तेरी मेरी यारी. नको डोनाल्ड, थांब डोनाल्ड. हे यारी आणि या सगळ्या गोष्टी, या संबंध लोकांना इकडच्या माहिती आहेत. आपण चर्चा पुढे नेऊया. मला तू सांग, तो दूध संघातला डोनाल्ड आणि आज अध्यक्ष झालेला डोनाल्ड, काय फरक आहे दोघांमध्ये? फरक म्हणजे दिसतोय तेवढा कपड्यांचाच. माझी सुरुवात झाली पहिले त्या दूध संघाच्या ऑफिसमध्ये. पहिल्यांदा मला सदस्यत्व तिकडे मिळालं आणि माझी पहिली पॉलिटिकल पायरी तिथून मी चढली. मध्ये तुला पित्ताचा त्रास झाला होता आणि इलेक्शनचा राडा तुझ्या मागे होता. सगळीकडे टीव्हीवरती न्यूज चालू होत्या की पित्त खवळलेला माणूस आज पित्तामुळे जातो की काय. सगळीकडे ह्याच ब्रेकिंग न्यूज होत्या. काय प्रकरण काय हा पित्त? जिगर, कसं आहे माहिती का, आता इलेक्शनचा काळ, इलेक्शनच्या काळात लेट नाईट जागरण, चॅटिंग, या सगळ्या गोष्टी असतात. आणि पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा, मला थोडंसं होय म्हण नाही म्हण गायछापचं व्यसन आहे. हे बघ डोनाल्ड, मला माहिती होतं तू हा मुद्दा उपस्थित करणार आहेस. मागे एक 7 ते 8 वर्षापूर्वीचा किस्सा आहे, मला महाराष्ट्राला सांगायचा आहे. त्रास मला कधी झाला होता, मी मध्यंतरी इंदोरला जेव्हा प्रचाराच्या दरम्यान गेलो होतो, त्यावेळेस तिथल्या लोकांनी मला इंदोरी खाऊ घातली. आणि त्या इंदोरीमुळे जे मला पित्ताचं ग्रहण लागलं, ते इलेक्शनमध्ये मग परत जागरण आलं, चॅटिंग आलं, आणि सगळ्या गोष्टी सांभाळायला लागतात. तर डोनाल्ड, आता आपण वळूया रॅपिड फाईट राऊंडकडे. तुला थांबायचं नाही, लगोलग तुला उत्तरे द्यायची सगळ्या प्रश्नांची. सुरू करू? सुरू करा. गायछाप की मावा? ऑफकोर्स गायछाप. सुपरमॅन की शक्तिमान? शक्तिमान. एम्स्टरडॅम की भुशी डॅम? भुशी डॅम. किती पार्ट्या झाल्या माझ्या तिथं त्या भिंतीच्या मागे. महाबळेश्वर की हुलुलुलुलुलु? लुलुलुलुलु काय? अरे होलुलुलु, फक्त होलुलु. अच्छा ठीक आहे. रॅपिड फायर मधला हा शेवटचा प्रश्न आहे. शामिया मिया ए वाका वाका ए डोनाल्ड, रॅपिड फायर मधला हा शेवटचा प्रश्न आहे. शामिया मिया ए वाका वाका ए का झालं झिंग झिंग झिंगाट? आपण माझ्या मते रॅपिड फायर बंद करावा. हे काय शामिया, हे काय प्रश्न आहेत का? नाही, हातात रॅपिड फायर आपण आता बंद करू. मला काय या प्रश्नावर उत्तर नाही द्यायचंय. तरीही झिंग झिंग झिंगाट. झालं झिंग 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 झिंगाट. झालं झिंग 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 झिंगाट. मी पुढच्या प्रश्नाकडे वळतो. डोनाल्ड, हा शेवटचा प्रश्न आहे. मला तुला विचारायचंय, जर तुझ्या हातामध्ये शकालाका बूम बूम मधील जर शिशी पेन्सिल दिली तर तू काय चित्र काढशील? डोनाल्ड थांब. डोनाल्ड काय गंमत लावली काय? प्रश्न विचारता का मस्करी करता? डोनाल्ड स्पॉट करा, पकड.